म्हणजे वाल्मिक कराडचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। वाल्मिक कराडचा एक नवा व्हिडिओ, मात्र या व्हिडिओमध्ये आता नेमकं काय आहे, काय दिसतंय या व्हिडिओमध्ये याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि नक्कीच तपासामध्ये हा व्हिडिओ पुरावे समोर येत आहेत, काही खुलासे होत आहेत। त्यामध्ये वाल्मिक कराडचा एक नवा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय, त्याची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघणार आहोतच। काय आहे हा व्हिडिओ, नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे? वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ आहे असं कळतंय आणि नक्कीच तपासामध्ये हा व्हिडिओ मदत करेल। सीआयडी कडनं जोरदार तपास सुरू आहे, कारण वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी या खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे। तर वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की मी पाषाण रोड पुणे इथे जे काही सीआयडीचं ऑफिस आहे तिथे शरण येत असल्याचं वाल्मिक कराडनं जाहीर केलंय आणि जर मी दोषी असेन तर मी शिक्षा भोगण्यास तयार आहे असं वाल्मिक कराड यांनी जाहीर केलंय।